या घडीची महत्त्वाची बातमी आहे। राज्यात पावसाचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय। कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुढील 24 तास पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूरमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मुंबई आणि आसपासच्या उपनगरातही मुसळधार पाऊस कोसळतोय। याचा फटका रस्ते वाहतुकीसह लोकलला बसण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। हार्बर रेल्वे मार्गावर आता लोकलचा वेग हा मंदावलेला आहे, तर तिथं सेंट्रलवर देखील काही लोकल्स विलंबाने धावत असल्याची बातमी आता समोर येते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण या क्षणी पाहतोय। पुढील 24 तास पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस कालपासूनच मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सध्या कोसळतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनीष, काय सध्या परिस्थिती आहे? लागले जर आपण बघितलं तर गोकुळाष्टमी पासून खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या पद्धतीने राज्यभरात पाऊस पडतोय तो पाऊस अतिशय जोरात पडतोय आणि त्यामुळे जी धरणं होती ती देखील आता भरायला सुरुवात झालेली आहे। आणि आज सध्याला ठाण्यामध्ये जर पाऊस बघितला तर जवळपास 64 मिमी पाऊस हा रात्रभरापासून पडलेला आहे आणि त्यामुळेच सध्या तरी पाऊस हा अधिक पडल्यामुळे सध्या तरी कुठेही पाणी साचलेला नाहीये आणि त्यामुळे मात्र जो ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडतो त्यामुळे एक दिलासा मिळाला आहे। तर सध्या आपण बघतोय की 4 ठिकाणी जी ठाण्यामधील जी महत्वाच्या ज्या जागा त्या ठिकाणी झाडं कोसळले आहेत, त्यांच्या फांद्या पकडून रस्ता हा जो आहे तो ब्लॉक झाला आहे आणि त्यामुळे आता सध्याला आपत्कालीन विभाग आणि RDMCच्या विभागाकडून त्या रस्त्यांवरतील ज्या फांद्या आहेत झाडाच्या त्या बाजूला काढण्याचं काम सध्या चालू आहे। काल आणि परवा ज्या पद्धतीने घोडबंदर रोड साईडला जो चायना बीच आहे त्या घोडबंदर रोडवरती एक लाईन जी आहे म्हणजे 2 लाईनपैकी एक लाईन जी आहे वाहतूक विभागाच्या माध्यमातून बंद करण्यात आली होती, कारण मोठ्या प्रमाणात डोंगरावरचं पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलं होतं आणि एक लाईन पूर्णपणे ही जाम झाली होती। आता सध्या देखील घोडबंदर रोड हा पूर्णपणे जाम आहे। एक मार्गावरून वाहतूक सध्या सुरू आहे, कारण अवजड वाहनं जे आहेत ते रात्रीपासून सुरू होती। अवजड वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या घोडबंदरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात सुरू आहे लागली। अगदी मनीष, या सगळ्या संदर्भात लोकलचे काही अपडेट पोहोचतायत का? मध्य रेल्वे मार्ग असू दे किंवा मग हार्बर या मार्गावर लोकलची सध्या परिस्थिती काय? या सगळ्या संदर्भात काही अपडेट? असं कळत होतं की काही लोकल विलंबाने धावतात, काय सध्या परिस्थिती आहे? लागली खरं तर काल जो पाऊस पडला होता त्यामुळे सायन रेल्वे स्टेशनवरती पाणी साचलं होतं। सध्या आज मात्र असं कुठेही पाणी साचलेलं नाहीये, त्यामुळे ज्या लोकल ज्या आहेत त्या थोड्याशा स्लो म्हणजे 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये धावतात उशिराने आणि त्यामुळे अद्याप तरी लोकलचं अपडेट म्हणजे अजून आलेलं नाही। पण मात्र आज सोमवार असल्याने जे रेल्वे प्रवासी आहेत चाकरमानी आहेत जे सकाळी ऑफिसला निघतात बदलापूर, अंबरनाथ आणि त्याचबरोबर आसनगाव, कसारा या ठिकाणून ज्या फास्ट लोकल ज्या येतात त्या मात्र 10 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे। अगदी मनीष, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।